नमस्कार. आज आपण जानेवारी 2018चा सेटचा तिसरा पेपर कंप्लीट करतोय. पहिला प्रश्न, नामदेवाचार्यांच्या वचनांना काय म्हणतात? स्मृती. बाळदेवबासांनी ग्रंथुनिका झाला असे परी निवृत्ती जोगा नव्हेची हे उद्गार कोणत्या ग्रंथासंदर्भात काढले आहेत? शिशुपालवध. सकाळलिपीचे जनकत्व खळोबास. ज्ञानदेवांचा अक्षरदेह म्हणजे ज्ञानेश्वरी हे उद्गार विनोबा भावेंचे आहेत. पंजाबातील नामदेव हे पुस्तक शापू जोशी यांनी लिहिले आहे. सकाळी ओठून ऐकतो कीर्तन तेने समाधान मज होय हे उद्गार नामदेवांचे आहेत. टळटळीत दुपारी जन्मला राम राणा म्हणून सकळ गाती ठाऊके हे पुराणा. दशरथ गृह माया सूर्य झाला होतो कुल तिलक पहाया तुझी मध्यान्ह होतो. कीर्तन प्रसंगी हटकून वापरला जाणारा उपरोक्त श्लोक कोणत्या पंडित कवीचा आहे? वामन पंडित. इंग्रजांच्या धोरणांचा परखड समाचार घेण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय? इशारा. विका राजवाडे यांनी श्री समर्थ वाग्देवता मंदिर कुठे स्थापन केले आहे? धुळे. रे बाबा पद्मनजी म्हणजे मराठी ख्रिस्त सारस्वताचे जनक होत. त्यांच्या हातून बनलेली मराठी पुस्तके वजा केली तर आज मराठी ख्रिस्ती वाङ्मय असून नसल्यासारखे होईल हे उद्गार कोणाचे आहेत? वाना टिळकांचे. टेनिसनच्या प्रिन्सेसची अनुकृती इंदिरा हे दीर्घकाव्य कोणी रचले आहे? कान्होबा कीर्तिकर. एका सरकारी अधिकाऱ्याची कैफियत मांडणारी शिरस्तेदार ही कादंबरी कोणाची आहे? विको ओक यांची. काळाच्या ओघात संस्कृतपेक्षा मराठीत बदल झाले व नव्या भाषिक रचना निर्माण झाल्या. पुढीलपैकी एक घटक मात्र मराठीचे वैशिष्ट्य नव्हे, ते आहे अंतःश्वसित स्वन. बाकी भूतकाळवाचक धातुसाधते, नामांची प्रत्ययपूर्ण सामान्य रूपे आणि प्रत्यय विभक्ती ही मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहेत. मराठी भाषेवर पुढीलपैकी कोणत्या भाषेचा परिणाम झालेला नाही? राजस्थानी. बाकी पोर्तुगीज, तामिळ आणि फारसीचा परिणाम झालेला आहे. पुढीलपैकी कोणते स्वन कंठद्वारीय आहे? ह. बाकी ख, य, ढ हे नाही. ह हा कंठद्वारीय आहे. भाषेतील अर्थयुक्त लघुतम ध्वनिगट असे कशास म्हटले जाते? लघुतम पदिम. लघुतम घटक पदिम. ऐतिहासिक भाषाविज्ञान आणि एककालिक वर्णनात्मक भाषाविज्ञान यांचे स्वरूप, उद्दिष्ट आणि कार्यपद्धती या बाबतीतील वेगळेपणा दाखवून एककालिक भाषाविज्ञानाचे महत्त्व कोणी पटवून दिले? एककालिक किंवा वर्णनात्मक भाषाविज्ञान हे सोस्यूरचं आहे. मम्मटाने सांगितलेल्या काव्यप्रयोजनांपैकी कोणत्या दोन प्रयोजनांचा विस्तार पुढे कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला या वादात झालेला दिसतो? ते संध्यपरानिर्वृत्तरे व कांतासीमतयो पदेशयुजे. अपूर्व वस्तू निर्माण क्षमा प्रज्ञा प्रतिभा या वचनातील प्रज्ञा या शब्दाची अर्थकक्षा पुढीलपैकी कोणती आहे? तर प्रज्ञाचा अर्थ आहे भूत, वर्तमान, भविष्य यांचा वेध घेणारी बुद्धी. संस्कृत साहित्यशास्त्रानुसार प्रतिभा ही ईश्वरदत्त शक्ती आहे म्हणून तिचे विश्लेषण करता येणं शक्य नाही. वरील संपूर्ण विधानाचा पूर्वार्ध सत्य आहे, उत्तरार्ध असत्य आहे. जोडा लावायचे. याचं उत्तर आहे डी. म्हणजे प्राचीन भारतीय लोकधर्म सत्येंद्र, लोकसाहित्याची भूमिका वासुदेव शरण अग्रवाल, लोकसाहित्य विज्ञान कृष्णदेव उपाध्याय आणि लोकसाहित्याचे प्रतिमान लक्ष्मीनारायण लाल. वाङ्मयीन आत्मनिष्ठेचे व तादात्म्याचे विवेचन करताना आत्मिक अनुभव, त्याच्या बारीकसारीक अर्थछटांसह व अंगभूत सुसंगतीसह शब्दबद्ध करणे म्हणजे कविता लिहिणे अशी त्यांनी काव्यलेखनविषयक कल्पना गृहीत धरली आहे. असे सुधीर रसाळांनी कोणाविषयी म्हटले आहे? बासी मर्ढेकरांबद्दल. कवी आपले व्यक्तिमत्व किंवा भावना अभिव्यक्त करीत नाही तर तो त्यापासून मुक्तता मिळवतो असे कोणी म्हटले आहे? टी.एस. इलियट. कथेतील निवेदकामागे जो तथागत लेखक असतो तो लौकिक लेखकाहून वेगळा असतो, कारण वेगळ्या मूल्यांचा पुरस्कार करणारा लौकिक लेखक
कथागत लेखक म्हणून कथनात्मक लेखक करताना कथे गणित वेगवेगळी मूल्यदृष्टी, विचारप्रणाली, कलादृष्टी व भूमिका घेत असतो. हे मत कोणाचे? गंगाधर पाटील. कारण समीक्षा याच्यामध्ये पूर्ण गंगाधर पाटील यांची. साहित्य प्रकारांविषयीची एकसत्ववादी भूमिका पाश्चात्य साहित्य परंपरेतील कोणत्या वैचारिक संकल्पनेत स्पष्टपणे दिसून येते? लेखनातील विशुद्धता व श्रेणीबद्धता. साहित्य प्रकारांविषयीच्या एकसत्ववादी भूमिकेचा एक विशेष म्हणजे साहित्य प्रकारांची तरतम व्यवस्था, श्रेणी व्यवस्था असते. उत्तर भारतातील नागपंथी योगी आणि दक्षिण भारतातील भक्ती चळवळ यांना जोडणारा दुवा म्हणजे संत नामदेव होय, असा विचार श्री न कुलकर्णी यांनी कोणत्या ग्रंथात मांडला आहे? ते आहे प्राचीन मराठी साहित्य प्रेरणा आणि परंपरा. ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणत्या समाज स्तरांमधील स्त्रियांच्या दुर्दशे संबंधी लिहिला आहे? तो आहे सर्व समाज स्तरांमधील स्त्रियांबद्दल. दोन शब्दात दोन संस्कृती या लेखात विदा सावरकर यांनी एका संस्कृतीचे वर्णन अप टू डेट या शब्दात केले आहे, तर दुसऱ्या संस्कृतीसाठी कोणते विशेषण वापरले आहे? त्यांनी वापरलेले आहे श्रुती स्मृती पुराणोक्त, विदा सावरकर. ग्रामरचना, त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? लोकहितवादी. धर्मासंबंधी विचार करताना श्रद्धेला अजिबात फाटा देऊन निव्वळ तार्किक बुद्धीवरच सर्व भिस्तत ठेवल्याबद्दल न्यायमूर्ती रानडे यांनी कोणावर टीका केलेली आहे? गो. आगरकर यांच्यावर. नुसते प्रादेशिक दृष्ट्याच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही मराठी समाजाचे स्थान उत्तरीय व दाक्षिणात्य समाजाच्या मधले आहे, असे मत कोणाचे? इरावती कर्वे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या राज्यात केलेली आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये. ब्राह्मो समाजाचे प्रवर्तक कोण आहेत? राजा राम मोहन रॉय. जेधे जवळकर यांच्यावर कोणत्या समाजाच्या विचारांचा प्रभाव होता? सत्यशोधक समाज. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी केला गेलाय? 1829. सतीबंदी 1829. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका होत्या. त्यांचे प्रशिक्षण अमेरिकन मिशन मध्ये झालेले होते. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. मनुष्यनिर्मित पदार्थमय आणि कल्पनामय जग म्हणजे संस्कृती ही व्याख्या कोणाची आहे? इरावती कर्वे. एक सदा कराडेंनी पण संस्कृतीच्या व्याख्या दिलेल्या आहेत, लक्ष्मी शास्त्री जोशींनी पण दिल्या आहे, पण सध्या ही व्याख्या इरावती जोशी यांची आहे. मनुष्यनिर्मित पदार्थमय आणि कल्पनामय जग म्हणजे संस्कृती. सत्यकथा या मासिकाने प्राधान्याने कोणती समीक्षा दृष्टी स्वीकारलेली आहे? कलावादी समीक्षा दृष्टी. आम्हाला हवे आंबेडकरवादी साहित्य, मुखवट्याचे साहित्य नको ही भूमिका घेणारे नियतकालिक कोणते? अस्मिता दर्शन. गंगाधर पानतावणे यांचं अस्मिता दर्शन. मग फुले यांचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा कोणत्या नियतकालिकात प्रकाशित झाला? तो झालेला आहे सत्यदीपिका या नियतकालिकामध्ये. महात्मा फुलेंचा शिवाजी महाराजांवरचा पोवाडा सत्यदीपिकामध्ये प्रकाशित झालेला आहे. महात्मा फुले यांनी सुरू केलेले नियतकालिक कोणते? सत्सार हे नियतकालिक. औदुंबर ही कविता एका विरागी योगी पुरुषाचे प्रतीक आहे असा अन्वयार्थ कोणी लावला आहे? D.K. बेडेकर यांनी. D.K. बेडेकर. वज्राघात या कादंबरीतून कोणत्या राजवटीचे दर्शन घडते? विजयनगरचे साम्राज्य. वज्राघात विजयनगरचे साम्राज्य. कोसला या कादंबरीतून कोणत्या प्रकारची जीवनदृष्टी व्यक्त होते? व्यवहार अस्तित्ववादी. कोसला अस्तित्ववादी. श्यामची आईमध्ये कोणत्या मूलव्यवस्थेचे चित्रण आलेले आहे? पारंपरिक मूलव्यवस्था. झेंडूची फुले या संग्रहातील कविता रविकिरण मंडळातील कवींच्या कवितांचे विडंबन करणारी आहे. तसेच या संग्रहातील कवितांमधून राजकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींचे विडंबन केलेले आहे. संपूर्ण विधान बरोबर. द मॉर्फोलॉजी ऑफ फॉक्टेल हा ग्रंथ कुणाचा आहे? व्लादिमिर क्राफ्ट. दुर्गा भागवतांनी लोकसाहित्यातील अवशेषांना
सजीवावेश असे संबोधले, पण ही अविशेषाची संकल्पना मुळात कोणत्या ग्रंथात सर्वप्रथम मांडलेली आहे? प्रिमिटिव्ह कल्चर, A.B. टायलर. लोकसाहित्यातील कार्यान्वयी या अभ्यास पद्धतीचा खरा प्रणेता कोण? ब्रॅनिस्लाव मॉलिनॉस्की. संस्कृतीच्या संदर्भात ग्रेट ट्रॅडिशन आणि लिटल ट्रॅडिशन या संकल्पना कोणी मांडल्या आहेत? रॉबर्ट रेडफिल्ड यांनी. रेडफिल्ड. जोडा लावायचे. तर एक माहिती असायला पाहिजे त्याच्यामधलं एक कन्फर्म आहे आपल्याला की अपौरुषेय वाङ्मय हे कमलाबाई देशपांडेंचं आहे, म्हणजे याचं उत्तर हे आहे. कसं ते बघू. अपौरुषेय वाङ्मय कमलाबाई देशपांडे. महाराष्ट्राची 4 दैवते ग.ह. खरे. लोकनाट्यांची परंपरा वि.कृ. जोशी. आमचा गाव बदलापूर ना.गो. चाफेकर. प्रभाव निर्माण करणाऱ्या घटकांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश करता येणार नाही? शब्दकणांचा. बाकी वस्तुविषय, मिथके आणि विशिष्ट आदिम स्थिरपद या कल्पना त्याच्यामध्ये आहेत. प्रभाव आणि अनुकरण यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अनुकरण ही प्रभावांतर्गत प्रथमावस्था आहे. अ चा ब वर प्रभाव पडलेला असेल आणि ब चा क वर प्रभाव पडलेला असेल तर अ आणि क यांच्यामध्ये कोणता संबंध असतो? अप्रत्यक्ष प्रभाव हा संबंध असतो. फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्त पुराणवर भारतीय पुराणांच्या आकृतिबंधाचा असलेला प्रभाव पुढीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधित आहे? धर्ममताच्या प्रसाराचे प्रयोजन. सर्जनशीलतेचा आदर्श म्हणून अन्य भाषिकांनी स्वीकृत केल्यामुळे पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकाचा प्रभाव भारतीय साहित्यात आढळतो? विजय तेंडुलकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अग्रलेखांची शैली वैज्ञानिक समीक्षा कोणी केली आहे? रमेश धोंगडे. गायनोक्रिटिक ही पारिभाषिक संज्ञा स्त्रीवादी समीक्षकांसाठी कोणी योजली आहे? एलेन शेलवॉल्टर. पुढीलपैकी कोणती स्त्रीवादी समीक्षा लिहिलेली नाही? सुधा जोशी. बाकी प्रभा गृहकर, शोभा नाईक आणि निलिमा गोंडी स्त्रीवादी समीक्षक आहेत. मनोहर शहाणे यांच्या कादंबऱ्यांची शैली वैज्ञानिक समीक्षा कोणी केली? शैली वैज्ञानिक समीक्षा कोणी केली? दिलीप धोंडगे. साहित्यातील संप्रदायांचे विवेचन पुढीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये केलेले आहे? टीका विवेक. आई रिटायर होते या नाटकाचे लेखक कोण आहेत? अशोक पाटोळे. भारतीय संदर्भातून स्त्रीवाद व स्त्रीवादी समीक्षा अशी मांडणी ग्रंथरूपाने कोणी केली? शोभा नाईक. स्त्री गणेशा हे कोणाच्या कविता संग्रहाचे शीर्षक आहे? नीरजा. समाजवादी स्त्रीवादाची मांडणी मराठीमध्ये कोणी केली आहे? छाया दातार. समाजवादी स्त्रीवाद छाया दातार. सेक्शुअल पॉलिटिक्स या ग्रंथाचा लेखिका कोण आहेत? केट मिलेट. वासुदेव मुलांटे यांच्या विषवृक्षाच्या मुळ्या या कादंबरीत पुढीलपैकी कोणत्या विषयाचे चित्रण आलेले आहे? सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार. शहरात ग्रामीण माणसाची घुसमट होते कारण शहरी वातावरणात जीवनपोषक सत्वे नाहीत ही भूमिका अधोरेखित करणारी गोनी दांडेकरांची कादंबरी कोणती? माचीवरचा बुधा. मरणकळा आणि अंगारमाती या कथा संग्रहातील कथांतून प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या विषयाचे चित्रण आलेले आहे? शेतकरी आणि शेती व्यवसायाचे वास्तव. वांगी या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? उद्धव शेळके. हिरवे स्वप्न हा कथासंग्रह कोणाचा? प्रतिमा इंगोले. खालीलपैकी कोणती साहित्यकृती कुमुद पावडे यांची आहे? अंतस्फोट. पुढीलपैकी कोणत्या आत्मकथनात्मक लेखनात लातूर उस्मानाबाद परिसरातील मराठवाडी बोलीचे दर्शन घडते? आठवणींचे पक्षी. आणि शेवटचा, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत, हे कोणत्या कवीच्या ओळी आहेत? जजी पवार यांच्या. तर आपण इथे हा क्वेश्चन पेपर संपवलेला आहे. पुढचा क्वेश्चन पेपर आपण लवकरच घेऊन येऊ. थँक्यू.